माहूर तालुक्यामध्ये 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुकींकरिता 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले होते। त्याचा निकाल सोमवारला घोषित करण्यात आला। त्यामध्ये बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देऊन नौख्यांनी बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। नेहमी बिनविरोध असा कल देणाऱ्या अनमाळ या ग्रामपंचायतीमध्ये भाजपा प्रणित पॅनलला 9 पैकी 5 जागा मिळाल्या, तर आष्टा ग्रामपंचायतमध्ये ज्येष्ठ नेते नामदेव केशवे यांच्या गटाने 9 जागा जिंकून घवघवीत यश संपादन केले। असोली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य समाधान जाधव यांनी जादूची कांडी फिरवून सर्वच म्हणजे 9 जागा आपल्याकडे खेचून शिवसेना प्रणित पॅनलचा धुव्वा उडविला। हर्डप ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या मार्गदर्शनामध्ये पंचायत समितीचे उपसभापती उमेश जाधव यांनी 9 पैकी 9 जागा पटकावून इतिहास घडविला। हडसणी येथे भाजपा प्रणित पॅनलला 9 पैकी 8 जागा मिळाल्या असल्या तरी पॅनल प्रमुख विनोद शिंदे यांच्या पराभवाने आनंदामध्ये विरजण पडलं। सिंदखेड ग्रामपंचायतमध्ये 7 पैकी 5 जागा खेचून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलने शिवसेना समर्थित पॅनलला धक्का दिला। पापलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या विद्यमान सभापती नीला राठोड यांच्या काँग्रेस प्रणित पॅनलने 9 पैकी 6 जागा जिंकून सत्ता आपल्याकडे खेचून आणली। लिंबायत ग्रामपंचायत सरपंच गटाला हादरा बसलेला असून सरपंच व त्यांच्या पतीला पराभवाने पछाडले। मेठ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिनेश येरमे गटाला 7 पैकी 6 जागा मिळाल्या। सेलू ग्रामपंचायतमध्ये भाजपा समर्थित स्वराज पॅनलला 7 पैकी 5 जागा मिळालेल्या आहेत। सोमवारी घोषित झालेल्या निकालावर आमदार भीमराव केराम यांची छाया असल्याची प्रतिक्रिया आदिवासी नेते संजय पेंदोर यांनी व्यक्त केली। आज माहूर तालुक्यामधील 10 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीची सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात आली आणि ही सुरुवात टपाली मतपत्रिकेने झाली। यामध्ये 14 टपाली मतपत्रिका निघाल्या आणि त्यांची ग्रामपंचायत न्याय विभागणी करण्यात आली। त्याच्यानंतर EVMद्वारे जी मतगणना करण्यात आली होती तिची मतमोजणी करण्यात आली। या मतमोजणीचं वैशिष्ट्य म्हणजे हडसणी गावातील प्रभाग क्रमांक 3मधील 2 महिला उमेदवार यांना समसमानमध्ये 251 मतं मिळाली, म्हणून त्या दोन्ही महिला उमेदवारांची ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ज्या महिलेची ईश्वर चिठ्ठी निघाली तिला विजयी घोषित करण्यात आला। ही जी माहूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची सुरुवात नामनिर्देशन पत्राने झाली। त्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारखेपासून तर आज अंतिम टप्प्यापर्यंत ही मतमोजणीची जी प्रक्रिया आहे आणि लोकशाहीचा जो आधारस्तंभ म्हणता गेलेला आहे निवडणूक, तरी निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेने सुरळीतपणे आणि चांगल्या रीतीने पार पडली। यामध्ये सर्वांनी खूप महत्त्वाचं मोलाचं योगदान दिलेलं आहे। पोलीस विभागाने आपली जी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी होती ती अत्यंत चोखपणे आणि छान पार पाडलेली आहे। आपल्या माहूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय विलास जाधव साहेब, पोलीस निरीक्षक श्री लक्ष्मण राग साहेब, त्यानंतर सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मल्हार शिवरकर या सर्वांनी चांगल्या रीतीने आपली भूमिका पार पाडली। त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आलेला नाही। त्याच पद्धतीने सर्व विभाग, त्यामध्ये पंचायत समिती आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, कृषी आहे, तलाठी बांधव आहेत आणि निवडणुकीचे मास्टर ट्रेनर आहेत, हे सर्वांनी आपल्या पद्धतीने सर्वांनी कर्तव्य चोखपणे बजावले। या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पत्रकार बांधवांनी सुद्धा मोलाचं योगदान दिलेलं आहे। त्यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यापासून चांगला सहभाग दिला। त्यांच्या या सहभागामुळे माहूर तालुक्यामध्ये विक्रमी म्हणजे 81% 81.35% इतकं मतदान झालेलं आहे। एकंदरीत माहूर तालुक्यामध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत शांततेमध्ये सुरळीतपणे झाली आणि त्यामुळे ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडून त्याचे निकाल आपल्याला वेळेवर लावता आले। मी सर्वांना या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि ही जी प्रक्रिया आपला माहूर तालुका हा नेहमी लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीने अग्रेसर राहो, या तालुक्यामध्ये नेहमीच भरघोस मतदान हो, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, निवडणूक प्रक्रिया आहे, या सगळ्या पद्धती ज्या आहेत याला कुठेही गालबोट न पाडता लागता या चांगल्या पद्धतीने पार पडो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।
विदर्भ न्यूजकरिता माहूर येथून संजय घोगरे यांचेसह अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत.